Thank you.
सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाची आजोटे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा तुझी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी विठोबा श्री गुरु सारखा असता पाठीराखा श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा यांचा श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एका संतांना नमन करू. श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी साष्टांग हे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख श्री गुरु सारखा असता पाठीराखा श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत आज या ठिकाणी आपण सर्वजण व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजे श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित आहोत. त्याच गुरुपौर्णिमेचं औचित्य दुर्ग शर्करा योग असा की जसा माऊलींचा समाधी सोहळा झाला आणि समाधीची शिळा दाढी बसवण्याकरिता हजारो जनसमुदाय उमलून आला, असंच आज या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आणि वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भाऊ आणि यांची समाधीची शिळा आपण या ठिकाणी स्थापन करतो आहोत. या दोन गोष्टी योगायोगाने एकत्र अशा पद्धतीने आल्या आणि आपण सर्वजण त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. मला असं वाटतं आपण माऊली ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये असू सुद्धा कदाचित,
700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आज आपल्याला ती आठवत नाही की माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपण होतो. जरी त्यावेळेला आपण असलो आज आठवत नसलं तरी मला असं वाटतं की पर्वणी भगवंतानं आपल्या जीवनामध्ये परत एकदा प्राप्त करून दिली आणि ती भाऊंच्या माध्यमातून प्राप्त करून दिली. भाऊंचा असणारा समाधी सोहळा ही समाधीची शिळ आहे. जरी याच्यामध्ये आपण काही आस्ती ठेवल्या नसतील, रक्षा ठेवली नसेल, बाकीचं काही ठेवलं नसेल, तरी भाऊंच्या नावे या शिळेमध्ये आपण आता प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. म्हणजे भाऊ या शिळेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आहेत. ज्याला कोणाला भाऊंची आठवण होईल त्याने इथे यायचं आणि या समाधीच्या शिळेवर स्वतःचं मस्तक ठेवायचं. आणि जसं भाऊ असताना तुम्ही सुखदुःख भाऊंच्या समोर सांगायचे आणि भाऊ तुमचे सगळ्यांचे सुखदुःख ऐकून घ्यायचे. प्रत्येक माणसाला भाऊ हवेसे वाटत होते का? सगळ्यांचे सुखदुःख ऐकत होते आणि फक्त ऐकत होते असं नाही, प्रत्येकाला पर्याय सांगत होते, प्रत्येकाला मार्ग सांगत होते, प्रत्येकाला मार्गदर्शन करत होते. मला शाश्वती वाटते की आजही आपल्या अंतःकरणात तसाच जर भाऊंचा उदात्त अधिकार पाहायचा असेल तर या समाधीच्या शिळेजवळ येऊन बसावं, निवांत बसावं आणि मनोमन भाऊंबरोबर बोलायला सुरुवात करावी. तुम्हाला त्यावेळेला जसं मन मोकळं करता येत होतं तसं आजही मन मोकळं करता येईल. निश्चित त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अंतःकरणामध्ये साठवून ठेवा. आज भाऊ आपल्या सर्वांच्या समोर या माध्यमातून दिसत आहेत आणि आपण सर्वजण या पद्धतीने भाऊंची सेवा करू शकतो. भाऊंची सेवा तर प्रत्यक्ष भगवान करतो, आपण सेवा करतो याच्यात काय नवल आहे? परमात्मा त्यांची सेवा करतो आहे. भगवान म्हणतात ते ऋण वैपण देखोनी अंगी मी आपुल्याच उत्तीर्णत्वाला दे आणि भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. माझा भक्त ज्यावेळेला शरीर सोडतो त्यावेळेला मी त्याची सेवा करतो. फक्त शरीर सोडतानाच करतो असं नाही, तर त्या भक्ताचे सगळे सोहळे तो भगवानच करत असतो. भाऊ वैकुंठाला गेले त्या दिवसापासून आपल्याकडे जी पावसाची झड लागली ती 10 दिवसापर्यंत त्यावेळी महाराजची झड कमी झालीच नाही. सर्वांना आश्चर्य वाटलं, सर्वजण कौतुक करत होते, बघा भाऊंच्या पुण्याईनं त्याने हा पाऊस येतोय. दशक्रियेच्या दिवशीची पावसानं दडी मारली, अजून तोंडच दाखवलं नव्हतं. पण आज किती विशेष गोष्ट आहे की आज बरोबर त्या पावसानं हजेरी लावली आणि इतका पाऊस आला की दिंडी प्रदक्षिणेला संपूर्ण त्यानं भिजवून टाकले. हा परिसर त्यांनी पूर्ण ओला करून टाकला. जाऊ दे, लौकिकातली गोष्ट आहे. लोकांचे प्रपंच आता त्यांनी चांगले होतील, जर मुख चांगला आला तर प्रपंच चांगले होतील. भगवंताला सगळ्या गोष्टी करता येतात. ज्याला मुग चांगले होतील असं वाटत असेल त्यानं त्या पद्धतीची कृपा समजा. पण माझ्या अंतःकरणाने ठरवलेली गोष्ट सांगतो की आपली मुग चांगली करण्याकरिता देवाने पाऊस पाठवला असं मला वाटत नाही, तर भाऊंवरची त्याची असणारी कृपा प्रत्यक्ष प्रगट करायची म्हणून हा पाऊस पाठवला असं. म्हणून भगवान प्रसन्न आहेत ना. अशा शुभ कार्यांमध्ये त्यावेळी महाराज वरुण देवानं हजेरी लावणं मोठी आनंदाची गोष्ट आहे. काल का पडला नाही पाऊस? वाट पाहत होतो, दुपारपर्यंत का पडला नाही? तुम्ही शशी मामांचा फोटो आणि भाऊंचा फोटो त्या पादुका त्यांनी बैलगाडीत ठेवल्या. 2 महात्म्यांचा जणू काय संगम झाला आणि भगवंतानं दोघांवरही कृपेचा वर्षाव केला आणि भरभरून पाऊस त्याने झाला. हा पाऊस मोगा करता नाही, हा पाऊस आपल्या प्रपंचा करता नाही, हा पाऊस भाऊन करता भगवंतानं दिलेली पावती आहे. ही पावती सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. फक्त आपल्या जीवनामध्ये सेवा तशी असली पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये जीवनभराची असणारी सेवा. आपणही सेवा करतो, आपणही पूजा करतो, आपणही परमार्थ करतो, पण आपला परमार्थ तोटका असतो, थोडासा असतो, थोड्या काळापुरता असतो. परमार्थ असा करावा, पूजा अशी करावी की तिच्यात खंडच पडू नये. मग अशी पूजा कोणती असेल? आपलं जीवन हीच पूजा, आपलं जे जीवन आहे हीच भगवंताची पूजा असावी. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तोषाला. आपली चांगली कर्म भगवंताला समर्पित करणं ही सगळ्यात मोठी पूजा आहे. पण भाऊनी जन्मभर भगवंताची पूजा केली, भगवंताची सेवा केली, शुद्ध अंतकरणानं परमार्थ केला. 2 पथ्य जीवनभर भाऊंनी पाळले. एक तुकोबराय म्हणतात, साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधिल, परद्रव्य परनारी याचा घरी विटाळ. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री याचा विटाळ अंतकरणात असावा, त्याला खरा परमार्थिक म्हणावे. ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा आहे, तो किती गाजावाजा करत असला तरी तो पारमार्थिक नाही.
आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याच्या स्त्रीविषयी कुभाव आहे, त्याची वृत्ती खराब आहे, तो किती मोठा पंडितासारखा बोलत असला तरी सुद्धा तो पारमार्थिक नाही, तो शास्त्रदृष्ट्या पारमार्थिक ठरतच नाही. पण भाऊंचं जीवन अभ्यासनासारखं आहे. भाऊंचं जीवन म्हणजे मार्गदर्शन आहे. भाऊ म्हणजे सामान्य साधकाकरता गाईड आहे. त्यापेक्षा महत्वाचा शब्द भाऊंकरता वापरावा असा वाटतो. भाऊ म्हणजे साधकांचे मायबाप आहे, साधकांचा मायबाप. दर्शने हरे ताप, म्हणून दर्शनाला ताप घालवणारे असणारे भाऊ आहेत. म्हणून त्यांचे जीवन पाहण्यासारखंच आहे. ते सर्वांच्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचं होतं. जीवनभर भाऊंनी अशा पद्धतीने कोणासमोर हात पसरला नाही. आणि आणखी विशेष गोष्ट सांगतो ऐका. ज्याला असं करायची सवय लागलेली असते त्याला असं करता येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ज्याला असं करायची सवय असते त्याला असं करता येत नाही. भाऊंनी जीवनभर असंही केलं नाही आणि असं करून मोठेपणही गाजवलं नाही. खरं सांगतो, सगळ्यांच्या समोर सांगतो. आम्हाला एका गुरुपौर्णिमेला भाऊंचा फोटो काढायचा होता. म्हटलं भाऊ तुम्ही असा हा आशीर्वाद देताना एक फोटो हात असा वरती करून फोटो काढा ना. नाही म्हणले तसा फोटो नाही काढा. भाऊ तुमच्या पाया पडतो. काकूळ त्यावर आम्ही सगळेच घरची मंडळी, एकनाथराव, उद्धवराव, आत्याबाई सगळेच मंडळ त्यांनी घरी होतं आणि सगळे विनवणी करत होतो आम्ही, भाऊ असा हात करा. नाहीच केला. शेवटी तो असा उभा राहून फोटो काढला. तो फोटो स्टुडिओत टाकून गेल्यानंतर काय म्हणतात त्याला, एडिट केला आणि तो करून छगन बाबांचा असा केलेला हात त्यांच्या हाताला जोडला. त्या फोटोचा हात काढला आणि भाऊंच्या हाताला जोडला आणि मग भाऊंचा असा फोटो तयार करून आम्ही आमच्या अल्बम मध्ये ठेवला. म्हणजे असं सुद्धा करावं त्यांना वाटलं नाही का. हे करणं सुद्धा त्यांना फुगीरपणा वाटत होता. आज माणसं छातीला घट्टे पडूस तर मी म्हणत राहतात. असे स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ ठोकवून घेतात. मी तू काय जिन्नस आहेस गेल्या, कितीतरी त्यांनी जिन्सा होऊन गेल्या, काहीच कोणाचं राहिलं नाही, कोणाचं काही शिल्लक राहिलं नाही. मी म्हणणारे सगळेच गेले महाराज. म्हणून भाऊंच्या जीवनामध्ये मी मला कधीच पाहायला मिळाला नाही. कधी अहंकार भाऊंनी केला नाही. म्हणून शुद्ध परमार्थ भाऊंच्या जीवनात आहे. म्हणून तर आज एवढा मोठा सोहळा आपल्या सर्वांच्या डोळ्याला दिसतोय. आज या प्रांगणामध्ये बसायला जागा नाही. एवढी मंडळी त्यांनी भाऊंच्या प्रित्यर्थ, भाऊंच्या प्रेमास्तव या ठिकाणी जमा झाली. हे भाऊंवर त्यांनी असणारं सर्वांचं प्रेमच आहे. म्हणून सर्वांचंच त्यांनी महाराज गुरुस्थान आहे. सर्वांनाच त्या ठिकाणी महाराज ही एक बैठक तयार झालेली आहे की आपण परमार्थ त्यांच्याकडे पाहून करणार आहोत. हे स्मारक हे त्या ठिकाणी मला स्मरण करून देणार आहे, आठवण करून देणार आहे. आपण जीवन कसं जगायचं असा जर प्रश्न पडला असेल, इथे यावं, त्यांना पाहावं आणि त्यांच्या स्मृती अंतःकरणात साठवून चालायला सुरुवात करावी. आपली नौका सुद्धा त्यांच्यासारखीच कडेला जाईल. त्यांची कडेला गेली ते सोन्याचे झाले, ते देव झाले. त्यांच्यात त्या ठिकाणी मी आणखी एक गोष्ट सांगतो. मी ज्ञानोबरायांना पाहिलं नाही, मी नाथांना पाहिलं नाही, मी तुकोबरायांना पाहिलं नाही. आणि याच्यापैकी कोणी पाहिलं असेल तर मला हात वर करून सांगा की मी यांना पाहिलं, ज्ञानोबरायांना तुकोबरायांना पाहिलं नाही. पाहिलं मग ज्ञानोबराय तुकोबरायांवर विश्वास तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणात आहे. पण खरं सांगू, ज्ञानोबराय तुकोबराय प्रत्यक्ष जरी पाहायला मिळाले नसले तरी सुद्धा आज आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी भाऊ जे आचरण करून दाखवत होते, जीवन जगत होते, ते ज्ञानोबराय तुकोबरायांचंच होतं माणूस. म्हणून भाऊच मूर्तिमंत आपल्याकरता ज्ञानोबराय आहेत आणि भाऊच तुकोबराय आहेत. वेगळं त्याने दुसरीकडे पाहायला जाण्याची आवश्यकताच नाही. म्हणून त्यांचा एवढा मोठा अधिकार आहे. पण आपण सर्वजण त्यांची अशा पद्धतीनं ऋणातून आपण त्यांच्या उतराई होऊ शकत नाही. आपण आपला जन्म जरी देऊन टाकला आणि जन्मभर काही आपण त्यांच्याकरिता केलं तरी आपण उतराईच होऊ शकत नाहीत. ही फक्त आपण त्यांनी आपली कर्तव्याची असणारी पोच दिलेली आहे. सगळ्या ग्रामस्थांनी अतिशय त्यांनी सुंदर योगदान दिलं. सप्ताह सुद्धा अतिशय सुंदर झाला. आणि त्यानंतर हा गुरुपौर्णिमेचा दिवस ठरला की आता दरवर्षी हा सोहळा असाच घडेल. आम्हाला दरवर्षी गुरुपौर्णिमेला बरीच भटकंती असते. त्र्यंबकेश्वरला जाऊन, बाळनाथ गडावर जाऊन, कोपरगावला जाऊन, सोनेवाडीत जाऊन, मग चासला जाऊन शेवटी प्रवचनाची पाद्यपूजा त्याने महाराज पादुकांची पूजा केली जाते. हा दिवसभराचा आमचा कार्यक्रम आहे. मग पुढच्या वर्षी आम्ही फक्त दर्शनाला येणार आहोत. पण आम्ही जरी पुढच्या वर्षी फक्त दर्शनाकरिता आलो चासला निघून गेलो तरी हे सोनेवाडीकर ग्रामस्थ इथे पुढच्या काळामध्ये अखंड हा गुरुपौर्णिमेचा सोहळा साजरा करणारच आहे. आणि विशेष गोष्ट सांगतो, पाटलांनी मधात मला शब्द दिलाय
की पौर्णिमेच्या वेळेला दरवर्षी असंच शशीमामांच्या स्थानापासून म्हणजे त्या नर्मदेश्वराच्या स्थानापासून तर गावापर्यंत पायी दिंडी चालत येईल. तिथपासून शशीमामांच्या पादुका डोक्यावर घेतल्या जातील किंवा बैलगाडी आज सुंदर सजवली होती. अशा बैलगाडीत घालून त्या पादुका तिथपासून भजनाच्या गगनामध्ये इथपर्यंत येतील. गावाला प्रदक्षिणा होईल. वेशीतून ती प्रदक्षिणा आतमध्ये येईल आणि इथे येऊन त्यांनी भाऊंची अशा पद्धतीने पूजा केली जाईल. सगळे ग्रामस्थ हे दरवर्षी करणारच आहे. करणार आहात ना? नक्की ही त्यागी गोष्ट घडत राहणार आहे. म्हणून ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या वर्षीची अपेक्षा आमच्याकडून करू नका. आम्ही जास्त भटकंतीची माणसं आहोत म्हणून आम्हाला आता हे सगळं फिरून चासला जाणं गरजेचं आहे. या सगळ्यात काही दुरून दुरून आलेले भाविक आहेत. या सगळ्यांनाच निरोप दिला की ती गुरुपौर्णिमेला तुम्ही चासला येणार आहात. चासला येण्याऐवजी तुम्ही सर्वजण सोनेवाडीला या आणि ही गुरुपौर्णिमा भाऊंची सेवा म्हणून करायची आहे. पण आमच्याकरिता गुरुपौर्णिमेला येऊ नका, तर भाऊंकरता या. म्हणून भाऊंकरता या असं त्यांनी मला आवाहन केल्या कारणानं दरवर्षी एवढे लोक गुरुपौर्णिमेला नसतात. पण या वर्षी उच्चांक या सगळ्या समाजाचा सगळ्या भाविकांचा झाला आणि एवढा त्यांनी समाज भाऊंच्या करिता या ठिकाणी जमा झाला. हे त्यांनी मोठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून का बरं हे सगळं आपल्याला करायचे त्याचं कारण आहे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. आपण सप्ताहाच्या कीर्तनामध्ये जो अभंग चिंतनाकरिता घेतला होता, काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागविते. काय उपकार केले संतांनी? संतांनी असा उपकार केला की जन्माला आल्याची सफलताच झाली महाराज. जन्माला आल्याचं सारखंच झालं. महाराज वर्णन करून सांगतात, हे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो तुम्ही सांभाळले मायबाप, तुम्ही मला सांभाळले सांभाळले अनाथा निळोबराय म्हणतात. केला निळा केला निळा केला निळा पावन. हे साधू संत सांभाळतात. आपण सगळेच कीर्तनकार सुरुवातीला पांडुरंगा करू प्रथम मन असं मंगल करतात. आपण कीर्तनामध्ये म्हणतो श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि पुढे म्हणतो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलं म्हणजे जीवनमुक्त झालं. विश्रांती पावलं म्हणजे काय? जन्म मरणाची खटखटच गेली. आता जन्म मरायचं काही काम शिल्लक राहिलं नाही. विश्रांती प्राप्त झाली. पण जन्म मरणाची खटखट जरी गेलेली असली तरी जगणं मात्र शिल्लक आहे. कारण जीवनमुक्त जरी झाला तरी पण त्याला त्याने महाराज ज्ञान प्राप्त झाल्यामुळे संचित कर्म जळून जात. ज्ञानाच्या प्राप्तीनं क्रियामान कर्म लागत नाही. पण प्रारब्ध मात्र असा आहे जे भोगूनच संपवला. तो ज्ञानी जरी असला तरी सुद्धा ज्ञानी पुरुषाला सुद्धा प्रारब्ध मरेपर्यंत भोगावंच लागतं आणि प्रारब्धाचं बळ सांगतो. जीवनमुक्त जरी झाला तरी वृत्तीवर यावं लागतं कर्म करण्याकरिता. जीवनमुक्ताला सुद्धा वृत्तीवर आणतं प्रारब्ध, कर्मच करायला लावतो. मग जीवनमुक्त झाल्यानंतर उरलेल्या काळात असणारे जे कर्म आहेत ते कर्म सुद्धा हेलकावे देणारेच आहेत. ते सुखदुःखाचे हेलकावे भोगायला लावणारच आहेत. त्या काळामध्ये जेव्हा मी जीवनमुक्त स्थिती विश्रांती पावलेलो आहे
आणि त्याच्यानंतर मला जगायचंय, ते माझं जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये येणारे जे सुख दुःखाचे हेलकावे आहेत, त्या हेलकाव्यांमध्ये सांभाळा उत्तरी, तेव्हा मला सांभाळा. कोणाला म्हणायचंय? श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, त्यांच्या समोर दंडवत करून असं त्यावेळी म्हणायचंय. का तर ही अवस्था त्यांनीच दिलेली आहे आणि याच्यानंतरच सुद्धा जीवन त्यांच्या चरणी समर्पित केलं तर कडेला जाईल, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी दिलेलं त्यावेळी वैभव आहे. म्हणून जन्माला आल्याची सफलता झाली, भय निघून गेलं, खंत निघून गेली. सगळ्याच लोकांच्या जीवनामध्ये भय असतं म्हणा. आता अर्ध्या तासाच्या कीर्तनात काय भय सांगत बसू? खंत असते. कोणाला कशाची खंत आहे, कोणाला कशाची खंत आहे. खरं सांगू, प्रत्येक मनुष्याला खंत आहे, ती मिथ्या असणाऱ्या प्रपंचाची. खरं सांगू, आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो. खंत असावी पण मिथ्या संसाराविषयी नसावी. खंत असावी त्यावेळी महाराज सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमतत्वाच्या प्राप्तीविषयी असावी. ती खंत असावी. अजून मला परमतत्वाची प्राप्ती झाली नाही, अजून मला सर्वात्मक भाव प्राप्त झाला नाही, अजून मला सर्वाधिष्ठान असणारा परमात्मा मीच आहे असं अनुभवाला कळालं नाही. मी सांगू शकतो, कंबर बांधल्यावर मी म्हणतो सगळं ब्रह्मच आहे, कंबर बांधल्यावर मी म्हणतो मीच ब्रह्म आहे, हे मी तोंडाला बोलू शकतो, पण अनुभवाला मला तिथपर्यंत जाता आलं नाही. हे अनुभवाला तिथपर्यंत जाणंच महत्वाचं आहे. आणि तिथपर्यंत जर आपण गेलो नाही तर आपला जीव कालमिल व्हावा, कासावीस व्हावा आणि पोटात सर्व ही खंती असावी की मला ते अनुभवावर जाता येत नाही. ही खंत असावी. आणि काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगाला धरत असे. अशी अवस्था मला केव्हा प्राप्त होईल असं त्याने चित्तानं धरावं. ही अवस्थाच आहे परमार्थ. म्हणून भय प्रत्येकाच्या जीवनात आहे. मरणाचं भय प्रत्येकाला वाटतं, काळाचं भय प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि खंत प्रत्येकाच्या जीवनात आहे. प्रत्येक मनुष्य तेच घालवायकरता धावपळ करतो, भीती घालवण्याकरिता आणि खंत घालवण्याकरिता. तीर्थक्षेत्रात जरी माणूस गेला, पंढरपुरात असे महाभारत सापडतात, नवमीला जातात आणि पौर्णिमेला परत येतात, पण सर्दी होऊ नये म्हणून 4 दिवस आंघोळच करत नाहीत. बरं आहे, बरं खोटं सांगत नाही. आंघोळ भीती वाटते, सर्दी झाली तर काय करायचं, आटोपली नाही मग कप होईल, मग आणखी निमोनिया होईल, मरल. भीती आहे त्याच्या पोटात, भय, मरणाचं भय, आंघोळच करीत नाही. अशी भिणारी माणसं आहेत. खंत प्रत्येकाच्या पोटात, हे करू का, ते करू का, ते का होत नाही, ते का होत नाही, असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं म्हणता म्हणता जन्म संपून जातो, हाताला काही सापडत नाही. मला ते सगळं सांगायचं नाही. या दोनच गोष्टीत आपण अडकलेलो आहोत. खंत असावी आणि भय असावं. भय असावं काळाचं आणि खंत असावी माझ्या जीवनात परब्रह्म तत्वाचा अनुभव केव्हा येईल याची. या 2 प्रकारच्या गोष्टी जीवनात असल्या की माणूस परमार्थावर आरूढ होतो आणि तो परमार्थावर आरूढ झाला की भगवंताची कृपा त्याला प्राप्त होते. विचारसागरामध्ये 4 प्रकारच्या कृपा सांगितल्या. त्या 4 कृपा सांगत असताना त्याचा क्रम थोडा वेगळा आहे, पण आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही क्रम तयार केला. तो क्रम असा आहे, सगळ्यात आधी माणसाच्या जीवनात अंतकरणाची कृपा असावी. नंबर 1, त्याला स्वतःला परमार्थ करावा असं वाटावा, अंतकरणाची कृपा. नंबर 2, त्याला शास्त्र कृपा प्राप्त व्हावी, शास्त्र कृपा. अंतकरणाची कृपा झाली की हरिपाठ म्हणतो, हरिपाठ म्हणतो. हरिपाठ म्हणणं वेगळं, हरिपाठ कळणं वेगळं. सगळेच लोक हरिपाठ म्हणतात आणि छाप मध्ये सांगतात आम्ही हरिपाठ म्हणतो. ज्याला म्हणता येत नसेल ते बिचार खाली बघतात, ते म्हणतात आपला पाठ नाही, यांच्या पुढे टूर टूर करायला नको, आपल्यापेक्षा वरिष्ठ दिसतात, हरिपाठ त्यांना म्हणतात पण मला म्हणता येत नाही, अशी त्याची अवस्था असते. आणि हरिपाठ म्हणणं वेगळं आणि हरिपाठ कळणं वेगळं. हरिपाठ म्हणणारे हजारो आहेत पण हरिपाठ कळणारे हजारो नाहीत. क्वचित एखादा आहे ज्याला हरिपाठ कळाला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून शास्त्र त्याने महाराज वाचणं वेगळं आणि शास्त्र कळणं वेगळं. म्हणून शास्त्राची कृपा, एकदा का शास्त्र कळू लागलं की परमात्म्याची कृपा होती, ईश्वर कृपा. आणि ईश्वर कृपा झाल्यानंतर मग 4थी कृपा, गुरुकृपा. ईश्वरानं कृपा केली की तोच ईश्वर हे आपणची देव होय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
आपणच देव होय गुरु. माझ्या विठोबाचा किती प्रेमभाव आहे. तो स्वतःच माझा गुरु झाला आणि मला मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. गुरुकृपा चौथी कृपा आहे. ज्याच्या जीवनामध्ये गुरुकृपा प्राप्त झाली, ज्याला गुरु प्रचिती आली. काही प्रचिती असतात, आत्म प्रचिती असते, शास्त्र प्रचिती असते, जशी गुरु प्रचिती असते. ज्याच्या जीवनात श्री गुरूंची प्राप्ती झाली आणि श्री गुरूंच्या प्राप्तीनं श्री गुरूंचा शब्द अंतकरणात ठसावला, त्यांचा शब्द अंतकरणात ठसावणारे ठसावला की त्याच क्षणाला भय पण जाते आणि त्याच क्षणाला खंत पण जाते. ते सांगतात वेड्या, अरे त्याच्यात काय अडकून पडला आहेस तू, अंगे अंगे डोळे उघडी, तू आहेस स्वतः. तू स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहेस, पण तू स्वतः सच्चिदानंद स्वरूप असून सुद्धा तुला तुझं सच्चिदानंदत्व कळत नाही. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. त्या श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवल्याबरोबर काय घडतं? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्याबरोबर काळाचं भय त्याच क्षणाला निघून जातं. कारण कळतं मी ब्रह्मरूप आहे. काळ ब्रह्माला काय करीत नाही. ब्रह्म काल होतं, आज आहे, उद्या पण आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक असणारं तत्व, जे तिन्ही कालाचा आहे. त्याच्या ठिकाणी देश प्रतिबंध नाही, परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद सगळ्या देशांमध्ये आहे, सगळ्या काळांमध्ये आहे आणि सगळ्या वस्तूंमध्ये आहे. त्याला म्हणायचं परमात्मा. असा परमात्मा मी आहे हे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवल्याने कळालं की मग काळाचं बघा, काळ काय करतो. काळ तुमचं काहीच करू शकत नाही. काय करेल काळ? हे काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राहत असे तुकोबर आहे म्हणतात. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कशामुळं? श्री गुरूंच्या वचनामुळं. श्री गुरूंचा एक त्याने शब्द कामाला आला, त्याचा परिणाम काळ आमचा गुलाम झाला. जन्माला आलो, त्याची सफलता झाली. तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो म्हणजे गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. भाऊ सतत गुरुजींचं नाव घ्यायचे. प्रत्येक वाक्याला भाऊ म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. आता आम्ही तर काय गुरुजींना पाहिलं नाही, कधी त्यांचं ऐकलं नाही, काही कारणच नाही म्हणत. कारण ते 70च गेले वैकुंठाला, आमचा जन्मच 80च आहे. त्यांना पाहायचं काही कारण आहे का? आम्ही जरी गुरुजींना पाहिलं नसलं तरी आम्ही गुरुजींना पाहिलं ना. तुमच्या लक्षात येतंय ना? त्या गुरुजींना जरी पाहिलं नसलं तरी तेच गुरुजी भाऊंच्या मुखातून बोलत होते. मूर्तिमंत गुरुजीच होते महाराज. तुम्ही ऐकलं की नाही गुरुजींचं? गुरुजी गेल्यानंतर भाऊंचं ऐकलं की नाही? डिक्टो होतं की नाही? म्हणजे ती गुरुजीच होती. सरळ गोष्ट आहे. प्रत्येक वाक्याला भाऊ म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणायचे, ज्याची प्राप्ती करून घेतली असता जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणा. जे प्राप्त झालं असता जगात काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था असं म्हणा. मग काय प्राप्त झाल्यानंतर? परमात्मा तत्व प्राप्त झाल्यानंतर जगात दुसरं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही, म्हणजे कृतकृत्य झालं. आणि इच्छा केली ते पावलं. जी अंतकरणात इच्छा होती ती पूर्ण झाली. काय इच्छा होती? या काळाचा पगडा निघून जावा. सगळ्यात मोठं भय, सगळ्यात मोठी भीती जर कोणाची असेल तर काळाची आहे. बऱ्याच गोष्टींना लोक भीतात. सामान्य माणसं ते घालवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्रिविध ताप म्हणतात. 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. 3ही तापांना घालवण्याकरिताच मनुष्य प्रयत्न करतो. पण ऐका, हे 3 ताप जातात सुद्धा, पण त्यांची कायमस्वरूपीची निवृत्ती होत नाही. त्यांची लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. त्यांची आपण ज्या साधनाने निवृत्ती करतो ती साधनं कमी पडतात आणि त्यांनी फक्त लयरूप निवृत्ती होते. आत्यंतिक निवृत्तीपर्यंत आपण जात नाही. मग आत्यंतिक निवृत्ती जर या तापांची व्हायची असेल, आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक असणारा व्यथा, आधी भौतिक ताप म्हणजे भौतिक पदार्थांपासून होणारा उपद्रव, आणि आधी दैविक ताप म्हणजे देवतांपासून होणारा ताप. जलदेवता नाही का, वरुण देव, जलदेव. आता हाच पाऊस जर जास्त आला आणि एवढा आला की त्यानं गावाची गावं जर बुडवली तर देव नाही का? पण ताप झाला की नाही? अग्नी देव नाही का? खवळल्यानंतर समुद्राला सुद्धा अग्नी लागतो का नाही? पाण्याला सुद्धा आग लागते महाराज. समुद्रातल्या पाण्याला वडवा नल म्हणतात. म्हणून त्या अग्नी महाराज, अग्नी जर खवळला तर जग जाळून टाकेल. अग्नी देव आहे पण उपद्रव करतो. वारा देव आहे पण गावच उडून लावतो. देव आहेत पण त्रास देतात. आधी दैविक ताप. हे 3 प्रकारचे ताप आहेत.
लोक तेच घालवायच्या मागे लागले. आणि हे घालू नका, हे घालवण्याचा प्रयत्न केल्याने जाणारही नाहीत. मग घालवायचं काय? त्याचं मूळ घालवा. काय त्याचं मूळ आहे? अज्ञान. कशाचं? बहुमानाच्या कांद्याचं का वांग्याचं? हो, असा प्रश्न विचारायचा. अज्ञान घालवायचं. सगळ्याचं मूळ, सगळ्या दुःखाचं त्याने मूळ आहे अज्ञान. आपण पण मांडवलं, हो अज्ञान. पण कशाच? असा हात करायचा, कशाच असं विचारायचं मला. मग आपण असं केलं, मग ते जास्तच झटती घ्यायची. एका समोरचा माणूस ऐकलं जर करायला लागला की त्याचा कार्यक्रमच झाला म्हणायचा. आणि मग ते लगेच ताबडतोब पुढचं असं म्हणायचं, कांद्याचं का वांग्याचं सांग. आणि मग आपण विचारपूर्वक उत्तर द्यायचं की भाऊ स्वरूपाचं अज्ञान. दोन प्रकारचे त्याने अज्ञान सांगायचे, मूल अज्ञान आणि स्थूल अज्ञान. स्थूल अज्ञान किती घालवायचा प्रयत्न केला जात नाही, पण मूल अज्ञान जर घालवलं सगळं स्थूल अज्ञान निघून जाईल. मूल अज्ञान जर कशाचं असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान, ते घालवलं पाहिजे. पण कोण घालवेल? तर श्रीगुरु घालवतील. म्हणून त्यांनी सगळ्यात मोठं भय अज्ञानाचं आहे, सगळ्यात मोठी भीती. गुरुजी म्हणायचे, भाऊ सांगायचे, ते म्हणायचे अज्ञान जीवपणा ठेवून इंद्र जरी झाला तरी काय झालं? जीवपणा ठेवून ब्रह्मदेव जरी झाला तरी काय झालं? जीवपणा तसाच राहिला. तो पुनरावृत्तीच्या मापाशी झाला, परत त्याला यावं लागतं. इंद्र झाला तरी परत जन्म आहे, ब्रह्मदेव झाला तरी परत जन्म आहे. जीवपणा ठेवून काही झालं तरी काहीच नाही झालं. मग घालवायचंय काय? जीवपणा घालवायचंय. घालवायचंय काय? अज्ञान घालवायचंय. घालवायचंय काय? काळाची भीती घालवायची. कोण घालवेल? श्रीगुरूंचं वाक्य घालवेल. म्हणून श्रीगुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून बाकीच्या लोकांना शरण जाऊ नका दुःखातून मुक्त होण्याकरिता. इंद्राला शरण जाल, तात्पुरता पाऊस पाडेल, पुढच्या वर्षी यज्ञ केला नाही तर बंद करेल पाऊस. सरळ गोष्ट आहे. इंद्र पाऊस पाडतो म्हणतात, बरीच भागवतातली कथा तुम्ही बघा. त्याचा जर नाही यज्ञ केला तर इंद्र पाऊस पाडायचा बंद करून टाकेल. वरुण देव जर नाराज झाला तर त्याने तुम्हाला पाणीच प्यायला मिळणार नाही. सगळ्या देवता जर नाराज झाले, या सगळ्या लोकांच्या जर पाया पडाल, त्यांना प्रसन्न करून घेतलं तर ते तुम्हाला काहीतरी देतील. पण त्यांची मुणमुण करायची बंद केली की तुमचा दाना पाणी बंद. सरळ गोष्ट. म्हणून तुम्हाला जर चिरकाल समाधानी व्हायचं असेल, तुम्हाला जर चिरकाल सुखी व्हायचं असेल, अखंड समाधानी जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? या सगळ्या लोकांच्या मागे न लागता यांची मोजदाद करीत बसण्यापेक्षा श्रीगुरूंना शरण जा. जर श्रीगुरूंना शरण जाल आणि ते श्रीगुरु जर ठामपणे तुमच्या मागे उभे राहतील, ते जर तुमची पाठ राखण करतील, तर मग बाकीचे लोक त्यांच्या पुढे काहीच करू शकणार. कारण हे पण देव आहेत आणि ते पण देव आहेत. ते मरते देव आहेत आणि हे अमर असणारे देव आहेत. ते स्वर्गातला इंद्र आहे, मरताच आहे महाराज. जरी अमरपुरीत राहत असला तरी परत जन्माला यावं लागतं. मग दया पुण्याची पावती सरे सवेची, इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोक. क्षिणे पुण्य मरते लोक विषंती, परत यावं लागतं. देवच आहे पण मरताय. सूर्य आहे, फिरतोच आहे. पण अशी कितीतरी होऊन गेले महाराज. एका एका ब्रह्मांडात, एका एका आकाश गंगेमध्ये एक एक सूर्य आहे. कितीतरी सूर्य आहेत पण त्याच्या सत्तेनं चालतात. हा सूर्यच आहे पण त्याच्या समोर नाही. हा महत्वाचा विचार आहे. तो सूर्य असा आहे, हा सूर्य जग दाखवतो, आणि तो सूर्य असा आहे जग घालूनच टाकतो. जग दिसल्यानं भीती वाटते की जग गेल्यानं त्याने महाराज, खरं सांगू का, जगाचं त्याने महाराज दिसेनातच होऊन जावं अशी अवस्था प्राप्त होईल. श्रीगुरु असा सूर्य आहे. मौलिक ज्ञानोबा म्हणतात, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वय अब्जिनी विकास वंदू. आता मावळवित विश्वाभासू, विश्वाचा आभास मावळविणारा असा चंडांशू म्हणजे सूर्य आहे. हा पण सूर्यच आहे, तो पण सूर्यच आहे, पण तो त्याने लौकिकातला सूर्य आहे. हा अलौकिक सूर्य आहे, विलक्षण असणारा सूर्य. तो पण देव आहे ना, हा पण देवच आहे. पण तो देईल, पण चिरकाल टिकणार देणार नाही. हा देईल, चिरकाल टिकणार देईल. म्हणून बाकीचे सगळेच देव आहेत, पण या सगळ्या देवांच्या समोर त्या ठिकाणी महाराज या देवांचा काय त्याने तुम्ही महिमा वर्णन करणार आहात? यांचा महिमाच तेवढा विलक्षण आहे, तो शब्दात सांगण्यासारखा नाही. ते सगळ्या देवांचे देव आहेत महाराज. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. ज्या अर्थी खऱ्या देवा शब्द वापरला त्या अर्थी बाकीचे देव म्हणा ना खोटे. खरं सरळ सरळ आहे की नाही? ज्या अर्थी श्री गुरूंना खऱ्या देवा म्हणतात त्या अर्थी बाकीचे देव सगळे खोटे. म्हणजे जे खोटे आहेत त्यांच्या मागे लागू नका, जे खरे आहेत ना त्यांच्या मागे लागा. खऱ्याचा जर त्यांनी शरणागतीत जाल तर ते खरे तुमची पाठ राखण करतील. आणि ते एकदा पाठ राखण करू लागले की बाकीच्यांची काय मोजदाद करायची? बाकीच्यांची काहीच त्यांनी महाराज मोजदाद करायची गरज नाही. श्री गुरूंसारखा जर आपल्या पाठीमागे उभा असेल तर महाराज हेच अभंगाच्या पहिल्या चरणातून श्री गुरु सारी
इतरांचा लेखा कोण करी लेखा म्हणजे मोजतात बाकीच्यांना कोण मोजतो सरळ गोष्ट आहे ग्राम्य शब्द आहे बोली भाषेतला शब्द आहे ज्यामुळे हे जर आपल्याला प्राप्त झालं ना त्याला मोजेतच नाही मी जा शब्दच आहे गावरान शब्द आहे कशा करिता हा शब्द तिथे पण वापर इतरांचा लेखा कोण करी बाकीच्यांना कोण विचारतो बाकीच्यांना कोण भाव देतो एकदा हा देव प्रसन्न झाला की बाकीच्या देवांची किंमत आपोआपच कमी होऊन जाते ना कारण बाकीचे देव आहेत तापवणारे आहेत सूर्याचं उदाहरण आपण पाहिलं तो सूर्य ताप देतो पण हे सूर्य मार्तंड जे तापहीन हे मार्तंड आहेत म्हणजे सूर्य आहेत आपण कसे आहेत तापहीन आहेत ते ताप देत नाहीत ते ताप घालवतात ते शीतलता प्राप्त करून देतात म्हणून शीतलता देणारे हे देव आहेत म्हणून असे देव प्राप्त झाले की बाकीच्यांची काही मुद्दात राहत नाही एक मुद्दा हाच त्यागी मुद्दा दुसरीकडे लावता येईल श्रीगुरु जर आपली पाठ राखण करीत असतील तर इतरांचा लेखा कोण करे म्हणजे काळाचा लेखा काळाला कोण मोजतो कोण काळाला घाबरतो काळाला ते घाबरतील ज्यांचा गुरु कच्चा आहे काळाला ते घाबरतील ज्यांचा गुरु कमकुवत आहे भाऊ म्हणायचे रडका गुरु रडका चेला मरका गुरु रडका चेला गुरुचा बोध वाया गेला मरका गुरु रडका चेला गुरु मरका नसावा म्हणजे असं बाह्यांगानं फुगलेला आहे असा त्याचा अर्थ लावू नका गुरु असं त्यांनी बलवान असावं कशाचं बळ त्याच्या अंगात असावं तर काळाला सुद्धा परत करण्याचं बळ त्याच्या अंगात असावं स्वतः पुरतं नाही आपल्याला जो शरण आलेला आहे त्याच्या पण काळाची भीती घालवणारा असावा असं सामर्थ्यवान बलवान असावं म्हणजेच मरका नसावा आणि शिष्य सुद्धा रडका नसावा रडका चेला बरेच चेले असतात पण सारे रडकेच असतात माझं हे होऊ देन माझं ते होऊ देन मला असं झालं पाहिजे मला तसं झालं पाहिजे त्याच्या शंका संपत नाहीत त्याचे संशय जात नाहीत त्याच्या अंतकरणातून त्यांनी म्हणत या सगळ्या गोष्टी जातच नाही रडतच नाही असा रडका कामाचा नाही मरका कामाचा नाही दोघे त्यागी महाराज असे असले रडणं संपलं पाहिजे शिष्याचं असा बलवान गुरु असला पाहिजे म्हणून इतरांचा लेखा कोण तरी हे म्हणत असताना असे श्री गुरु आहेत
की जे त्याने मला काळाचं भय घालून टाकतात. म्हणून काळाचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा म्हणत असताना काळाचा लेखा कोण करी. श्री गुरूंची पाठ राखून असल्या कारणानं बाकीच्यांचं मला आता काही भय वाटत नाही. बघा, आणि कोणाकडे काहीच मागायला जायची गरज शिल्लक राहिली नाही. का बरं? त्याचं कारण दृष्टांतपूर्वक सांगतात. जशी एखादा राजा असावा, त्या राजाची पत्नी म्हणजे राणी, जी त्यांनी महाराणी म्हणवली जाते, हा महाराजा आणि त्याची बायको म्हणजे महाराणी. तो सार्वभौम असणारा राजा. राजा बोले दल हाले. राजा बोलला की दल हालू लागतं, म्हणजे दल म्हणजे त्याचं असणारं सेनादल, त्याच्या शब्दावर त्यांनी सगळ्या गोष्टी करतात महाराज. पण राजाच्या शब्दात एवढी ताकद आहे. मग राजा जर एवढा समर्थ आहे तर त्याची पत्नी काय लोकांच्या समोर भीक मागत फिरेल काय? ती काय बाकीच्या लोकांच्या समोर याचना करत फिरेल काय? नाही. मग राजा समर्थ असल्या कारणानं तिच्या मनात जरी एखादी गोष्ट आली तरी तिला ती त्याच क्षणाला प्राप्त होईल. का? राजाच्या शब्दाला किंमत आहे म्हणून. म्हणून राजाची बायको जशी भीक मागत नाही तशी हे महाराज आहेत, त्यांची असणारी जी काय असणारी पुढे ही संततीच आहे महाराज. तुम्ही म्हणाल संतती कशी काय? म्हणजे दोन प्रकारचा वंश असतो. एक नाद वंश असतो आणि एक बिंदू वंश असतो. बिंदू वंश म्हणजे बापापासून चालत आलेला, आणि नाद वंश म्हणजे श्रीगुरूंपासून चालत आलेला. म्हणून श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांवर पुत्रवत प्रेम करावं, म्हणजे आपण त्यांची कोणावर संतती, सरळ गोष्ट आहे. म्हणून आपण त्यांचे अंकित आहोत. मग एवढ्या समर्थाचे जर आपण अंकित आहोत तर आपण भीक मागत फिरू का? जशी राजाची बायको कोणासमोर हात पसरत फिरत नाही, तसा श्रीगुरूंना शरण गेलेला जो साधक आहे तो दुसऱ्या समोर हात पसरत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात राजयाची कांता, राजयाची कांता, राजयाची कांता, काय भीक मागे. राजयाची कांता, राजयाची कांता, राजयाची कांता, काय भीक मागे. राजाची कांता काय भीक मागे. राजाची बायको कांता म्हणजे बायको, ती काय भीक मागते? जशी राजाच्या बायकोला भीक मागायची गरज पडत नाही, तसा श्रीगुरूंच्या भक्ताला लोकांसमोर हात पसरायची गरज पडत नाही. म्हणजे श्रीगुरू त्यांच्या भक्तांना श्रीमंत करून टाकतात. ऐकतात तुम्ही सर्वजण? लोक माळा घालतील असं सांगितलं. श्रीगुरू शिष्याला श्रीमंत करून टाकतात असं जर सांगितलं कीर्तनात, 100% माळ घातली. का? माळ घातल्यावर गुरु जर श्रीमंत करीत असेल तर काय हरकत आहे माळ? बाकीच्या सगळ्या खटाटोपी करून घाम घालून श्रीमंत होण्यापेक्षा माळ घातल्यानंतर श्रीमंत झालं तर कुठं बिघडतं? माळ घातल्यानंतर श्रीमंत होण्यापेक्षा वेगळेच त्या ठिकाणी गोष्टी पाहायला मिळतात. काही लोक म्हणतात जोर माळ घातली नव्हती तोवर बरं झालं, माळ घातल्यावरच बिघडलं गणित. कालच आम्हाला एका महाराजांनी सांगितलं, म्हणजे चांगला व्यवसाय करत होता आणि दारू पित होता. एका महात्म्याची संगत झाली आणि महात्म्याने समजून सांगितलं, गड्या अरे हे करणं चांगलं नाही, हे पाप आहे. पंचमहापातकांपैकी ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुरुवंगनंग महा महंती पातकान्याहू संसर्गश्चाप्यते सह 5 प्रकारचे महापाप आहेत. त्याच्यापैकी ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाला जीवेच मारणं पाप आहे. सुरापान म्हणजे दारू पिणं महापाप आहे 5 महापापांपैकी.
ते म्हणजे चोरी करणं, खोटं बोलणं पाप आहे. हा, असे पाप सांगितले महाराज. मांस खाणं पाप आहे. हे सगळे त्याने पापच आहेत. या पापातून त्यांनी जर बाजूला व्हायचं असलं तर काय केलं पाहिजे? म्हणजे काय नाही, परमार्थाच्या मार्गाला लागलं पाहिजे, देवदेव केला पाहिजे, माळ घातली पाहिजे असं त्याला सांगितलं आणि त्यानं ऐकलं. आणि ऐकून त्यानं माळ घातली, परमार्थाच्या मार्गावर चालायला लागला. आणि परमार्थाच्या मार्गावर चालायला लागला, दारू प्यायची बंद केली. जशीच बंद केली असंच मूड बसलं त्याला. त्याचा धंदाच चाला ना काही केला. परत गुरुजीकडे गेला, म्हणला गुरुजी चांगलं चाललं होतं, चांगलं चाललं होतं, कशाला खोळंबा घालायचा? गुरुजीलाच म्हटलं खोळंबा घातला, म्हणलं तुम्हीच घातला. म्हणजे मी काय केलं म्हणजे तुम्ही माळ घातली म्हणा नाही, आणि याच्यामुळे असं झालं. गुरुजी हुशार होते, ते म्हणले असं का? ती काढल्यावर तुझं चांगलं होणार आहे का? तुम्हाला होऊ शकतं, मला नव्हती तो चांगलंच होतं म्हणे. काढली परत चांगलं झालं. कोणाचं नुकसान झालं? गुरुजीचं झालं का त्याचं झालं? नुकसान त्याचंच झालं. असू द्या, ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याचं त्याच्या बरोबर. लोक म्हणतात देव करता खेव मागे लागला, हे शब्दच आहे. खेव म्हणजे काय शब्द आहे मला कळला नाही अजून, पण देव करता खेव मागे लागला अशी म्हणणारी माणसं आहे. माळ घातल्यानं, गुरु केल्यानं श्रीमंत होता येतं किंवा श्रीमंत मनुष्य होतो, हे जे शब्द वापरले हे रास्त आहेत मला, हे खरे शब्द आहेत आणि हे अनुभवाचे शब्द आहेत. श्रीमंती येते माणसाच्या जीवनात, पण ती लौकिकातली नाही, ती पारलौकिक असणारी श्रीमंती येते, ती स्वरूपाची श्रीमंती येते, ती मोक्ष स्वरूपाची श्रीमंती येते, ती मुक्त स्थितीची श्रीमंती येते, ती जीवनमुक्तीची श्रीमंती येते. आणि त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती जगात कोणतीच नाही. म्हणून परमार्थ हातात सापडतो तो या संतांच्या सानिध्यात गेल्यामुळे सापडतो. म्हणून जो कोणी संतांचा होईल तो काय भीक मागेल नाही, तो त्या श्रीमंतच होऊन जाईल, हा त्यातला. आणि खरं सांगू, ज्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं त्याच्या जीवनाची धावपळ संपून जाते. तो काही धावपळ करीत नाही. एक मनुष्य साधारण होता आपला, आणि एका झाडाखाली बसला होता आणि एका पायावर दुसरा पाय घेऊन असा दोन हात मागे लावले, तो निवांत बसला होता, निवांत पडला होता. आणि दुसरा खात्या टोपीवाला चालला होता रस्त्यानं. त्यानं पाहिलं झाडाखाली झोपलेला आहे, निवांत झोपलेला आहे, चांगला ठणठणीत दिसतो म्हणला. खुशाला असं लोळून राहिला, कपडे अंगावर नीटनेटके नाहीत, अंगाखाली त्यांनी अंथरून नाही, अंगावर काही घेतलेलं नाही, अशी अवस्था झोपलाय म्हणे खुशाल. 9 वाजून 10 मिनिटं झाले तरी याला सूट नाही, अशी त्यांनी अवस्था. खुशाल झोपला. गेला त्याच्याजवळ, म्हणला अरे असं काय ना झोपला म्हणे तू? तो म्हणला झोपलो. हे चांगलं कामधाम करावं म्हणला, कसं आम्ही शरीर चांगलं बळकट आहे, भरधाकट आहे, कामधाम केलं पाहिजे म्हणे. काय होईल कामधाम केल्यानं? म्हणजे तसंच दिसतो मोकळा, तुला कोणी दिसत नाही? मला कोणीच नाही, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, पोरं नाही, कोणी नाही. म्हणजे मग तू असा मोकळा आहे म्हणूनच तुला कोणी नाही. जरा कामधाम कर, जरा थोडे धन प्राप्त होईल, धन प्राप्त झाल्यानंतर कोणी तुला बायको देईल? बरोबर आहे, बायको देईल कोणी. बायको केल्यावर काय करायचं? काय नाही म्हणलं, मग तुला मुलं होतील. मग मुलं झाल्यावर काय करायचं? मग ते मोठे होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील. मग काय करायचं? मग ते मोठा बंगला वगैरे बांधतील, तू मस्तपैकी राहशील, तुला नातवंड होतील. मग ते नातवंड पडतवंड तू पाहिल्यानंतर निवांत होशील. मग त्याच्यानंतर काय करायचं? काय नाही, तू आराम करायचा म्हणे, मस्तपैकी आराम करतो म्हणलं. मग त्यावेळेस आराम करायला आता काय करतो? त्यावेळेला करायचं, मी आता काय करतो? बरोबर आहे, आराम तर तूच करतो. मला मेमरी तुझ्या पायाला आहे, भूक तुझ्या पोटात आहे, धावपळ तुझी चाललेली आहे, विश्रांती तुला नाही, मला पूर्ण विश्रांती आहे. का बरं? मला कळालंय मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे, मी सर्व व्यापक आहे. मला यावं लागत नाही, मला जावं लागत नाही, मला जन्मावं लागत नाही, मला मरावं लागत नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. सगळ्या जगामध्ये असणारा आनंद माझ्या स्वरूपाचा आनंद आहे. मला कळालं म्हणून मी निवांत आहे. हे ज्याला कळालं तो श्रीमंत. जो धावपळ करतो तो श्रीमंत नाही. जो रात्रंदिवस घाम गाळतोय आणि काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो श्रीमंत नाही. जो स्वरूपाच्या ज्ञानाने शांत झाला तो खरा श्रीमंत आहे. आणि अशी श्रीमंती जर कोण प्राप्त करून देत असतील, संत प्राप्त करून देतात. मग राजे याची काय भेट मागे? मग ते राजे आहेत, सामान्य नाही, महाराज आहेत. आणि आपण त्यांच्या अंकित आहोत. भीक मागायची गरजच राहणार नाही. त्यांच्या तत्वावर चालायला सुरुवात करा, हा महत्वाचा विषय. ते सामान्य नाहीत, ते म्हणजे कल्पवृक्ष आहेत महाराज. आणि कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर मनात आलेलं सगळं प्राप्त होतं.
एक मनुष्य असाच झाडाखाली मगाचा बसला होता ना, तसाच बसला होता आणि तो दमून थकून आलेला होता, घामाघूम झालेला होता. म्हणला झाडाखाली बसलो, सावली चांगली आहे, मला इथं जर पाणी प्यायला असतं तर किती चांगलं झालं असतं. 1 मिनिटात पाणी आलं मला, थंड पाणी पिलं. मला पाणी म्हणलं की पाणी आलंय, मला जेवण आलं तर किती चांगलं होईल. लगेच जेवणाचं ताट आलं, जेवण आलं. मला अंथरूण जर चांगलं असतं तर किती अंथरूण आलं, सगळं तुम्हाला माहिती आहे. गाढ झोपला महाराज, शांतपैकी झोप झाली. झोपेतून जागे झाल्यानंतर विचार करायला लागला, अरे पाणी म्हणलं की पाणी आलं, जेवण म्हणलं की जेवण आलं, गादी म्हणलं की गादी आली, तिथं भूत तर नसेल. भूत म्हणलं की भूत आलं. त्याच्या समोर हा करून उभं राहिलं. अरे म्हणलं तू भूत आहे, हे मला खाणार तर नाही. खाणार तर नाही मला खाल्लं, एका मिनिटात खाल्लं मला. का बरं झालं असेल? ज्या झाडाखाली बसला होता त्या झाडाचं नाव आहे कल्पतरू, कल्पवृक्ष. जी कल्पना मनातली खरी करतो त्याला म्हणायचं कल्पवृक्ष, त्याला म्हणायचं कल्पतरू. जो कल्पतरूच्या खाली बसतो तो मनात जी येईल कल्पना ती प्राप्त करून घेतो. मग त्याच्या भाग्याचं काय वर्णन करावं, त्याचं काय वर्णन करावं हा महत्वाचा प्रश्न आहे. जसा कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर त्याला भगवानची सर्व प्राप्त होतं, तसं श्रीगुरुरूपी कल्पवृक्षाच्या खाली जो जाऊन बसतो, त्यांच्या आश्रयाला जो जातो, त्याला जीवनामध्ये सगळं काही प्राप्त होतं. त्याच्या भाग्याचं काय वर्णन करू? अभंगाच्या तिसऱ्या कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगा जोजी. दोन पाठात काय होणे त्याला सांगा जोजी असं म्हणलं तरी अर्थ लागतो. त्याला काय कमी पडतं सांगा, किंवा त्याचं काय वर्णन करून सांगा, दोन्ही अर्थ लागू होतात. म्हणून कल्पतरूच्या खाली बसलं की सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. कारण का संत रूपी कल्पतरू आहेत आणि त्यांचं हृदय फार मोठं आहे महाराज. ते सामान्य माणसासारखं नाही. सामान्य माणसाचं हृदय फार संकुचित असतं, फार कमी असतं. त्याला फक्त आपलं आपलंच कळतं. खूप जरी असलं तरी आपल्याच पोळीवर असावं असं वाटतं. आपण जर चहा घ्यायला की म्हाताऱ्यात पाहिलं ना, चहा घेत होतं महाराज, कप भर चहा होता. खरं सांगतो बरं महाराज तुम्हाला, चहा घेत होतं आणि इतक्यात एक माणूस आतमध्ये अरे म्हणा या मला घ्या चहा. तुम्हाला नाही घ्या तुम्ही, नाही मला घ्या तुम्ही आता चहा. हे अगं बशी आणलं, अजून घ्यायला सुरुवात केली नाही. बशी आणली, जास्त चहा बशी करतो घेतला, गळवट ठेवला, त्याला मला घ्या. म्हणजे जेवढा घ्यायचा त्याला तेवढा घेतला बरोबर, एवढा ठेवला कपात. घे म्हणे आता तू. हे त्याचं हृदय किती मोठं असेल तुम्ही विचार करा. असे संकुचित हृदयाचे लोक जगात आहेत. पण साधू संतांचं हृदय विशाल असते. भाऊंच्या विषयी बोलायचं ठरलं तर त्यांचं हृदय फार मोठं होतं, फार मोठं होतं. आपण इथे गजू पाहिला, गजू. त्याला काही शाळा शिकलेला नाही, काही त्याला येत नाही. तुम्ही होते की नाही महाराज पाठाला गजू तुम्ही पाहिला. हा गजू आपण इथे गायन करण्याकरता पाहिला. त्याला अभंग कानात सांगितला तरी म्हणता येत नव्हता, असा गजू. पंढरपूरला सगळ्याच गोष्टीने उपेक्षित होता महाराज. त्याला हाकलून द्यायची कोणीच मानत नव्हतं. अशाला त्यांनी महाराज भावने जवळ केलं आणि फक्त जवळ नाही घरी आणलं आणि घरी आणून त्याला इथे शिकवायची तयारी केली महाराज. किती मोठं अंतकरण असेल, किती मोठं हृदय असेल. हृदयच कसं होतं. महत्वाची गोष्ट सांगतो, सगळ्यांचं हृदय कोणत्या बाजूला असतं? डाव्या बाजूला. भाऊंचं कोणत्या बाजूला होतं? उजव्या बाजूला होतं. हे निसर्गातच होतं बरं. हे वस्तुस्थिती सांगतो, तुम्हाला माहिती तर नाहीये. भाऊंचं हृदय इकडून नव्हतं, इकडून होतं. ह्या बाजू खरंच होते या बाजूला.
हे ज्यावेळेला त्यांच्या तपासण्या सुरू झाल्या दवाखान्यात गेल्यानंतर तेव्हा कळालं की भाऊंचं हृदय इकडच्या बाजूला आहे. का म्हणून देवानं उजव्या बाजूला दिलं असेल? त्यांना देवाने देणगी दिली माहिती उजवी, की जा तुझं हृदय असं असेल सगळ्या जगाला त्याच्यात सामावून घेशील, सगळं जग तुझ्या हृदयात तुला सामावता येईल एवढं सामर्थ्यच जणू काय त्यांना देऊन टाकलं. व्यापक कार्य उदार जैसे का आकाश तैसे दयाचे माणस सर्वत्र, असं त्यांचं अंतकरण, असं त्यांचं हृदय आहे. मग कल्पतरू सारखं हृदय जे भक्ताच्या मनातलं सगळं पूर्ण करतो. आम्ही कीर्तन करायला लागलो आणि जुनी परंपरा म्हणलं साधू संतांची सुरू करावी. जुनी परंपरा अशी होती बघा महाराज, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणलं की कीर्तनकाराने वर हात करायचे, बसलेल्या लोकांनी पण वर हात करायचे. अशी वस्तुस्थिती आहे. अलीकडे ह्यागाड लोकांनी बदलून टाकले महाराज. कुठं शिकून आले असतील कोणत्या कारखान्यात मला माहित नाही, पण त्यांनी बंद केले हात वर करायचे. हे हात वर करणं म्हणजे भगवंताची शरणागती करणं. या सगळ्या प्रवाहाच्या विरुद्ध आम्ही वर हात करायला लागलो. लोक आम्हाला नावं ठेवायला लागले. पण अशा अवस्थेत भाऊ खंबीर वगैरे आहे. कोण म्हणतो? त्यांचे शब्द आहे. कोण म्हणतो? याच तावत म्हणत. आता आम्ही बाळनगरवर जाऊन आलो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवारी बाबा सांगत होते, भाऊ गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात भाऊ आले. मला घरातली मंडळी पण माझ्या पण स्वप्नात नाही आले. यांना कोणाला त्याने दिसले नाही स्वप्नातलं, पण त्यांच्या स्वप्नात त्यांना दिसले आणि कीर्तन करताना दिसले. आणि असे आवेशात कीर्तन करत होते, मोठ्या शब्दात बोलत होते, असं त्याने आम्हाला आता सांगितलं. म्हणजे बोलणंच त्यांचं कसं होतं. कोण म्हणतो? ही त्यांची अशीच भाषा. पांढरी चारवर बोलायची, खाली बोलता येत नव्हतं त्या. पांढरी चार कसं धुमाचा स्वर त्यांना माहिती आहे. हे तेवढंच म्हणायचे, त्यांना धुमाचा स्वर लागतो. तुम्हाला त्याचे मेवणे आहेत. आपण म्हणावं कसं जमवते, त्यांनी म्हणून गोड दिसत. त्यांचं आपसात प्रेम आहे आणि ते प्रेम त्यांनी अशा पद्धतीने एकमेकांच्या समोर ते व्यक्त करत होते. म्हणून अशा पद्धतीने भाऊंचा स्वभाव जरी तापट शब्दांमध्ये दिसत असला तरी सामावून घेणार होता. जग काय म्हणताय, जग आमच्या विरोधात जरी उभं राहिलं तरी भाऊनी मात्र पोटात घेतलं. याचा मला अनुभव आहे. एवढं लिखाण आपण केलं महाराज, ते लिखाण झाल्यानंतर लोकांना फार पोटात दुखलं. बऱ्याच लोकांच्या पोटात एवढं दुखलं का ऍडमिट करायची भारी, काय करू आपण, काय नको, अशी अवस्था निर्माण झाली. नवबऱ्याच्या गाठाचा अर्थ देतो, बहिणाबाईच्या गाठाचा देतो, नाथांचा वाङ्मय त्यांनी सार्थ करतो. आम्हाला करता येत नाही, आम्ही एवढे शिकलो होतो, आम्हाला करता आलं एवढा तिळ पापड फार जीव कासावीस होतो. एवढ्या घाईत सुद्धा भाऊ म्हणायचे. भाऊना प्रकाशनाने नेलं, प्रकाशनाकरता. आणि एवढ्या लोकांमध्ये त्यांनी म्हणले, पेंचू काय म्हणे, एक शब्द सुद्धा बाजूला काढण्याची कोणाची ताकद असेल तर समोर या म्हणते. त्यांचे शब्द सांगतो, कोणाची माय व्याली म्हणले, कोणाची माय व्याली म्हणले, याच्यातून शब्द बाजूला करण्याची. हे भाऊंनी पोटात घेण्याचं सामर्थ्य सांगतो. हे त्यांचं हृदय सांगतो. म्हणून हे त्यांचं हृदय आमच्यासारख्या दगडांना सुद्धा पोटात घालणार आहे. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाढू गेला सांगा तुझी, त्याचं काय वर्णन करावं, किंवा काय उणे त्याला सांगा तुझी, त्याला काय उण आहे मला तुम्ही सांगा. म्हणून असं त्यांनी संतांचं हे सामर्थ्य आहे. म्हणून असे असणारे जे संत आहेत ते संत जीवावर कृपा करतात आणि कृपा करून त्याच्या अंतकरणातले सगळेच संशय घालून टाकतात. प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना सर्व घालून टाकतात. का? त्यांच्या सानिध्यात घडतं श्रवण, मग घडतं मनन आणि मग घडतं निधिध्यासन. श्रवणानं जाते प्रमाण संभावना, मनानं जाते प्रमेय संभावना, निधिध्यासनानं जाते विपरीत भावना. संत जीवाची विपरीत भावना घालवतात. मी देह आहे ही भावना घालून टाकतात आणि त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. आणि जेव्हा त्याला मी ब्रह्मरूप आहे असा अनुभव प्राप्त होतो तेव्हा सहजच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. आता मी तरलो, काय करायचं शिल्लक राहिलं नाही, तरुणच गेलो. तरुण गेलो म्हणजे त्यांनी आता मी भवसागरातून पलीकडे निघून गेलो, मुक्त झालो, अशी अवस्था मला प्राप्त झाली. आणि हीच अवस्था मला ज्ञानोबर आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात आता
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. दोनदा म्हणतात बरं तरलो. माझ्याकडे वेळ नाही विस्तार करण्या इतका. पण दोनदा का म्हणतात? निश्चयान म्हणतात. दोनदा का म्हणतात? आदर म्हणून म्हणतात. का म्हणतात? एखादा जर प्रेमाचा माणूस आपल्या घरी आला आणि आपल्याला जर वाटत असले की ही खटखटच आहे आणि आलंय आता काय करायचं याला, आपण त्याच्याकडे या एवढंच म्हणतो आपण. या म्हणलं की ते पण येतं निलाजच असतं, येतं बऱ्याच वेळ बसतं कारण खटखटच असतं ना. पण एखादं प्रेमाचं जर आलं तर एवढा आनंद, या 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 दोनदा या म्हणलं जातं. का बरं? प्रेम आहे म्हणून, आदर आहे म्हणून दोनदा या म्हणलं जातं. तसं श्रीगुरूंनी केलेल्या कृपेविषयी आदर आहे. श्रीगुरूंच्या कृपेचं महात्म्य सांगायचंय म्हणून तरलो तरलो, एकदा नाही दोनदा म्हणतात तरलो तरलो. आता उद्धरलो गुरुकृपे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. दुसरा अर्थ निश्चयात्मक तरलो. आम्ही आता तरलो, श्रीगुरूंची कृपा झाली आम्ही तरलो. एवढं म्हणल्यानं कुठेतरी संकुचितपणा वाटतो, पण आमच्या श्रीगुरूंच्या कृपेने आम्ही तरलोच तरलो. बस असं ठामपणे जो म्हणतो तो तरलाच म्हणून सांगायचं, हे महत्वाचं. ज्ञानोबा हेच सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. खऱ्या अर्थानं गुरुकृपेने मी उद्धरून गेलो, हा त्यांच्या पोटातला भाव आहे. म्हणून तर त्यांनी श्रीगुरूंची कृपा एवढी महत्वाची आहे. पण आजचा जो दिवस आहे हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपण सर्वजण म्हणतो. वास्तविक पाहता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींची पूजा केली पाहिजे असा दंडक नाही. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ही जी पौर्णिमा याला व्यास पौर्णिमा म्हणा. काय म्हणायचं? व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा नाही. गुरुजींची पूजा करण्याचा दिवस काही वेगळा असतो आणि त्या दिवसाला गुरुप्रतिपदा म्हणतात. गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुजींचं पूजन केलं जातं. पण आपण सगळेजण गुरुप्रतिपदेला जाणतच नाही, आपण गुरुपौर्णिमाच साजरी करतो. असू द्या, पण गुरुपौर्णिमा का साजरी करावी हे सांगा. या व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा का म्हणतात? कारण व्यासदेवच असे आहेत की जे त्यांनी सगळ्या शास्त्र पुराणांची निर्माती आहे. म्हणून मौली ज्ञानोबा म्हणतात महाभारती जे नाही ते नाहीच लोकीत राहील, म्हणून व्यास उच्चिष्ट पाहिजे जगत राहील. म्हणून हे सगळं व्यासांचं उष्ट आहे, हे त्यांनी सगळं व्यासांनीच प्रगट केलेलं आहे. व्यासांच्या ओठातून, ओष्ट म्हणजे ओठातून मुखातून बाहेर आलेला आहे, म्हणून व्यासांनी प्रगट केलेलं आहे. म्हणून सगळ्याच जगाला तत्वज्ञान जर व्यासांनी दिलं तर व्यास आपले कोण झाले? गुरु झाले. म्हणून व्यास पौर्णिमेच्या दिवशी व्यासांना गुरु समजून त्यांची पूजा करावी हा एक अर्थ. आणि व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुजींनाच व्यास समजून त्यांची पूजा करावी हा एक अर्थ. व्यास पौर्णिमा, व्यास शब्दाचा अर्थ तो विस्तार आणि पौर्णिमा शब्दाचा अर्थ तो पूर्णत्व. जिथे विस्ताराचं पूर्णत्व आहे त्याला त्यांनी व्यास पौर्णिमा म्हणा. ह्या पौर्णिमा म्हणजे प्रतीक आहे. जिथे त्यांनी महाराज विस्तार झाला कशाचा? स्वरूपाच्या ज्ञानाचा, आणि त्याचं पूर्णत्व. पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व, कारण चंद्र पूर्ण कलेनं उदयाला तो पौर्णिमेच्या दिवशी म्हणून पूर्णत्व आहे. विस्ताराचं पूर्णत्व झालेलं आहे म्हणून व्यास पौर्णिमा. म्हणून व्यासदेवांची पूजा करण्याचा हा प्रघात आहे. म्हणून आज आपापले जे श्रीगुरु आहेत त्या श्रीगुरूंना आपण व्यास समजायचं आणि व्यास समजून आपण त्यांची पूजा करायची, हा त्याचा दंडक आहे, हा त्याचा नियम आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने ही व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा या रूपाने साजरी केली. आपण आपल्या श्रीगुरूंची अशा पद्धतीने सेवा केली, कारण त्यांनी आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे. तत्वज्ञान कोणालाही देता येत नाही महाराज, ज्यांच्या अंगी बांधलेलं असतं त्यांनाच देता येत. आपल्या अंगी बांधल्याने लोकांना किती तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न केला, लोकांना पचतच नाही. हा म्हणतात ज्याच्या अंगी बांधलेलं आहे त्यानं लोकांना सांगितलं की पचत महाराज. एकदा काय झालं, तासमध्ये सप्ताह चालू होता आणि सप्ताहामध्ये नांदेडकर वैकुंठवाशी पुंडलिक महाराज नांदेडकर यांचं प्रवचन चालू होतं आणि वक्ते बाबांचं कीर्तन होतं. वक्ते बाबा देवांच्या घरामध्ये आतमध्ये विश्रांती करत होते आणि प्रवचन बाहेर चालू होतं. बसून प्रवचन नांदेडकर बाबा करत होते. बांधणं सांगतो बरं तुम्हाला, शास्त्र कसं बांधलेलं आहे. पुंडलिक महाराजांनी सांगायला सुरुवात केली, अनविषंतयंतो मामे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक ज्या वारकऱ्याचा पाठ नसेल तो वारकरीच नाही, त्याला ध्यान समुद्रात बुडून टाका. कोणाला? ज्याचा हा श्लोक पाठ नाही त्या वारकऱ्याला, जो स्वतःला वारकरी म्हणतो हा श्लोक पाठ नाही, त्याला धरा आणि समुद्रात टाकून द्या, बुडून टाका. असं ते म्हणल्याबरोबर वक्ते बाबा आतमध्ये झोपे उठूनच, मला टाकू नका रे, मला टाकू नका रे, माझा पाठ आहे रे. प्रवचन पण चौकावून झालं काय
नुसतं पाठ नाही, तो त्यांच्या जीवनात उतरलेला आहे. म्हणून तर आज ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री वक्ते बाबांना प्राप्त झाला. हे त्यांच्या जीवन कार्याची असणारी पावती आहे. हा पुरस्कार सरकारनं दिला नाही, हा पुरस्कार माझ्या पांडुरंगाने दिला. कार्यच त्यांचं तसं आहे महाराज. लोक काय आरोप करतील साधू संतांवर सांगता येत नाही. असा महात्मा त्यावेळी महाराज आहे की जो त्यांनी धडधडीतपणे सगळ्यांच्या समोर उभा राहून आज युद्ध करतो. आपल्यासारखे शेळपट त्या ठिकाणी महाराज घरात घडून बसतात. जर धर्माच्या विरोधात बोलायला लागले तर शिपुटात घालून त्यांनी सहन करतात निमूटपणे. पण असा महात्मा असला पाहिजे धडाडीचा, त्याच्यासाठी ठोकपणे त्यांनी महाराज भाऊंचं त्यांचं वय सारखंच. भावना भीष्माचार्य म्हणायचे, त्यांना भीष्माचार्य म्हणायचे. त्यांना त्यांनी महाराज महाराष्ट्राचं भीष्माचार्य म्हणायचे, भावना नगर जिल्ह्याचं भीष्माचार्य म्हणायचे. बरोबर आहे की नाही? असे त्यांनी भीष्माचार्य असणारे त्यांच्या जीवनात ते बांधलं आणि बांधलं म्हणून लोकांच्या समोर सांगितलं. सांगण्याचा अधिकार त्यांनाच आहे. त्यांच्या जीवनात उतरलं म्हणून काही करायचं शिल्लक राहिलं नाही. भगवान त्यांची सेवा करतो. म्हणून कोणत्या अंगाने काय दिलं सांगता येत नाही. अन्न आच्छादने चिंता वृथा कुर्वंती वैष्णवा. जो वैष्णव झाला त्याला त्यांनी कपड्या लत्त्याची पांघरुणांची चिंता नाही आणि त्याला खाण्यापिण्याची चिंता नाही. भगवान त्याच्या घरी नेऊन पोहोच करतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याच्या जीवनात अनुभव आहे आणि अनुभवानं सांगतात म्हणून ते संत आहेत. आणि अशा संतांनी सांगितल्यावर का तरणार नाही? म्हणून त्यांच्या मुखातून ऐकलं की तरलोच तरलो म्हणून समजायचं. म्हणून त्यांनी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरून गेलो. कशानं? गुरु कृपे. कोण आहेत अशी गुरु? ते गुरु आहेत ज्ञानोबा आहेत, ते गुरु आहेत तुकोबा आहेत. त्याच्या सगळ्यांचाच अंतर्भाव आहे. आपण काही वारकरी संप्रदायात माळ घालण्याचा प्रघात पाहतो ना. माळ घातली की माणूस म्हणतो हा माझा गुरु आहे. पण माळ घातल्यानं कोणी कोणाचा गुरु होत नाही. खरं सांगतो, लक्षपूर्वक आहे का? माळ घातल्यानं कोणी कोणाचा गुरु होत नसतो. मग माळ घालणारा तर माध्यम आहे. तो ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं देतो. त्यानं म्हणलं पाहिजे फोडले भांडार धन्याचा हमाल. आणि ते तुम्ही हमाल भाग माळ घालणारे लोक हमाल आहेत म्हणा. हमाल्या करतात. मी हमाल आहे. आणि कोणाचा हमाल आहे? ज्ञानोबरायांचा हमाल आहे, तुकोबरायांचा हमाल आहे. त्यांच्या दुकानात हमाल्या करतोय. म्हणून आपले सगळ्यांचेच गुरु जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे आणि सगळ्यांचेच गुरु जर कोण असतील तर तुकोबा आहेत. ते त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्याला संदेश देऊ शकत नाहीत.